खासदारांची बैठक शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी बोलवायची नाही का? आमदारांची बैठक बोलवायची नाही, यांना कोण घाबरत आहे? अमित शहा ज्या दिवशी सत्तेवर नसेल त्या दिवशी यांच्या चड्ड्या खाली येतील. अमित शहा ज्या दिवशी सत्तेवर नसतील त्या दिवशी हे जे म्हणतात ना, यांना घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल. हे पोलीस आणि पैशाच्या ताकदीवरती आमच्याशी लढू पाहत आहेत. हिंमत आहे तर गौतम अडाणी समोर उभे राहा, मराठी माणसावर बुलडोजर फिरवतो आहे. हा हिंमत, आमची हिंमत आहे का आम्ही खरे टायगर आहोत. केंद्रीय मंत्री प्रताप जाधव म्हणतात की ऑपरेशन टायगर पूर्णत्वास गेलेलं आहे. एकनाथ शिंदे ते घोषित करतील. त्यासोबतच भरत गोगावले म्हणतात की तुम्ही अशा किती बैठका काही घ्या, 7 जे खासदार आहेत ते आमच्याकडे येणारच आहेत काही दिवसात. फार तुमचा पोरकट प्रश्न आहे हा. हे जी तुम्ही नावं घेतली आहेत ना, त्यांना शिवसेना या 4 अक्षराची नावं घ्यायची त्यांची लायकी नाही आहे. लक्षात घ्या. हे पळपुटे पळून गेलेले लोक आहेत सगळे. ते काय आम्हाला सांगतात बरं काय? यासाठी हा प्रश्न अनेकदा विचारला जातो, कारण असं म्हटलं जाते की याआधी अनेक आजच्या बघा लक्षात घ्या, शिवसेना खासदारांच्या, आणि असं म्हटलं जाते की पावसाळी अधिवेशनापूर्वी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी कॅबिनेट एक्सपान्शन आहे. मला मुळात सांगा शक्ती विधेयक मंजूर करायचं आहे, डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचं आहे. त्यासाठी खासदारांची संख्या आवश्यक आहे. अशा वेळेस तृणमूल काँग्रेस आहे, DMK आहे, कदाचित तुमच्या पक्षातले काही खासदार समर्थन देऊ शकतात का? यासाठीची जी स्ट्रॅटेजी आहे त्याचा भाग म्हणून ऑपरेशन टायगर. अरे जाऊ द्या हो, तुम्हाला पण कळलं पाहिजे काय लायकीचे लोक आहेत. पळपुटे, डरपोक, भ्रष्ट, ठेकेदारांचे दलाल असे लोक आहेत सगळे. त्यांना एवढं तुम्ही महत्त्व का देताय? नका देऊ. यात महाराष्ट्राचं नुकसान आहे, तुम्हाला मी सांगतो. यात राज्याचं नुकसान आहे, यात मराठी माणसाचं नुकसान आहे, आणि यात तुमचंसुद्धा नुकसान आहे. पत्रकार म्हणून काय करतात ते करू द्या ना, कळेल. आज खासदारांची बैठक आहे, सर्व खासदारांशी संपर्क झालेला आहे. काही खासदार लांब आहेत, काही ठिकाणी जे खासदार लांबून येऊ शकत नाहीत त्यांच्या घरी काही कार्य आहेत, ते व्हर्च्युअल उपस्थित राहणार आहेत. ती व्यवस्था आम्ही केलेली आहे स्क्रीनवर. संजय बंडू जाधव हे मागच्या 3 ते 4